जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न विचारलाय की शेजारील वर्तुळावरील दोन दोन बिंदू जोडून आणखी किती रेषाखंड काढता येतील. ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल त्यावेळेस काय करायचंय, तर आपल्या वर्तुळावर दिलेले एकूण रेषाखंड मोजायचे, म्हणजे बिंदू मोजायचे. आता एकूण बिंदू किती आलेले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 किती आलेत बिंदू, 8 आलेत. मग अशा वेळेस काय करायचं, ह्या 8 ला त्याच्या पाठीमागच्या संख्येने गुणायचं आणि त्याला 2 ने भाग द्यायचा. त्यावेळेस मिळतात आपल्याला एकूण रेषाखंड किती मिळतील. आता या प्रश्नानुसार 8 गुणिले 7 भागिले 2 या प्रश्नाचं उत्तर किती आलं, बे एक बे, बेचोक 8, 4 7 28, म्हणजे आपल्याला एकूण 28 रेषाखंड मिळतील. आता आपलं उत्तर 28 आलं म्हणून लगेच 28 सिलेक्ट करायचं नाही. आपल्याला प्रश्न काय दिलाय ते नीट समजून घ्या. प्रश्न दिलाय की आणखी किती रेषाखंड काढता येतील, कारण की या आकृतीमध्ये ऑलरेडी आपल्याला 2 रेषाखंड दिलेले आहेत त्यांनी. बघा आपल्याला टोटल काढता येत होते 28, बरोबर आहे की नाही. त्यातून आपण 2 ऑलरेडी त्यांनी काढून दिलेले. मग आणखी किती काढता येतील, तर आणखी आपल्याला 26 रेषाखंड काढता येतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 26. कन्सेप्ट समजली का, तुम्हाला समजली आहे की नाही. बघा आता शेवटी आपण लक्षात घेऊ की एकूण रेषाखंड कसे काढले, सूत्र लक्षात घेऊ याचं. एकूण रेषाखंड बरोबर एकूण बिंदू गुणिले एकूण बिंदू वजा 1 आणि याला भागिले 2. या सूत्रानुसार आपण एकूण रेषाखंड काढले. सेम असाच प्रश्न तुम्हाला खाली दिलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं. जय हिंद.